हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे मुळवणे क्लासेसमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीचं कॉमर्सचा अकाउंट या सब्जेक्टचा चॅप्टर 9वा फायनल अकाउंट. तर त्यामधले आपण व्यापार खाते आणि ताळेबंदचा गेल्या लेक्चरमध्ये अर्थ आणि स्वरूप पाहिलं होतं. तर आज आपण ह्या लेक्चरमध्ये ताळेबंदचा अर्थ आणि स्वरूप पाहणार आहोत. तर बघा, ताळेबंद म्हणजे पहिल्यांदा आपण व्यापार खाते आणि नफा तोटा खाते पाहिले. आता ताळेबंद हे खाते नसून हे एक विवरण आहे. तर बघा, ताळेबंद हे विवरणपत्र आहे ज्यामध्ये व्यवसायाची संपत्ती आणि देयता दर्शवली जाते. एका विशिष्ट तारखेला व्यवसायाची वित्तीय स्थिती कशी आहे याची निश्चिती करण्यासाठी ताळेबंद तयार केले जाते. तर बघा, ह्याच्यामध्ये काय, एका विशिष्ट तारखेची म्हणजे व्यवसायाची स्थिती कशी आहे ही निश्चिती करण्यासाठी ताळेबंद खोलले जाते. ताळेबंदाला दोन बाजूमध्ये विभागले जाते. त्याची डाव्या बाजूस देयता बाजू समजली जाते आणि उजव्या बाजूस ही संपत्ती बाजू समजली जाते. दोन्ही बाजूच्या बेरजा नेहमी समान असतात. बघा, आता संपत्ती आणि देयता, तर ह्या दोन्ही बाजू कधीही त्यांच्या तर बेरजी केल्या तर त्या समानच आल्या पाहिजे. जर त्या समान नाही आल्या तर आपलं जे गणित येतं आपलं चुकलेलं असतं. त्यामुळं त्या बेरजा ह्या नेहमी समान असल्या पाहिजेत. ताळेबंद पत्रकात सर्व खात्यांच्या शिल्लका ज्या व्यापार व नफा तोटा खात्यात दर्शविण्यात आल्या नाहीत त्या दर्शविण्यात येतात. तर बघा, वर्षभरातील जे काय आपण व्यवहार केले, काही ज्या शिल्लका आहेत त्या व्यापार खात्यामध्ये आणि नफा तोटा खात्यामध्ये ज्यांची नोंद केलेली नाही त्याची नोंद ही ताळेबंदामध्ये केली जाते. ताळेबंद पत्रक व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शवतात. तर व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती काय चालू आहे हे ताळेबंदामुळे आपल्याला समजते. तर बघा, ताळेबंद हे एक खाते नसून ते विवरण आहे. हे आपल्याला MCQ मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर ताळेबंदाच्या डाव्या साईडला ही देयता बाजू असते आणि उजव्या साईडला ही संपत्ती बाजू असते. तर आपण त्याचं स्वरूप पाहूयात. बघा, आता इथं आपल्याला ताळेबंद कोणाच्या पुस्तकात आहे त्याचं नाव लिहायचं. यांच्या पुस्तकात ताळेबंद दिनांक 31 मार्च, जे काही वर्ष असेल ते वर्ष आणि रोजीचे. तर व्यापार खाते आणि नफा तोटा खात्याला आपण काय म्हणत होतात, 31 मार्च 2018 रोजी, 17 रोजी जे वर्ष असेल त्या रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. पण ताळेबंदामध्ये काय, रोजीचे, तर 31 मार्च 2018 रोजीचे. तर हे टायटल आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. हे टायटल आपल्याला द्यायचं आहे. तर बघा, ह्याची देयता बाजू रक्कम रुपये, कॉलम तसेच आहेत थोडेसे, फक्त त्याचे नाव चेंज केलेत. देयता रक्कम रुपये, संपत्ती रक्कम रुपये आणि रक्कम रुपये. तर यामध्ये बघा, भांडवल खाते, इथं भांडवलमध्ये शुद्ध नफा, भांडवलावर व्याज, हे आपल्याला सगळं लक्षात ठेवायचे. आणि हे सगळं इनरला आहे. ज्या रकमा इनरला आहेत त्या लक्षात ठेवायच्यात म्हणजे आपलं चुकणार नाही. पुन्हा वजा उचलीवरील व्याज, वजा शुद्ध तोटा. आणि जेव्हा हे वजा किंवा अधिक करून जे रक्कम येते ती इकडं आउटरला येते. पुन्हा बँक कर्ज आपल्याला द्यायचं असतं. आपण कर्ज काढलेलं असतं, मग ते आपल्याला द्यावं लागतं म्हणून ते देयता बाजूला. अधिकोष, अधिविकर्ष, विविध धनको, देय विपत्र, अदत्त खर्च म्हणजेच काय, देणे. अदत्त म्हणजे देणे खर्च. आणि पूर्वप्राप्त उत्पन्न म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण तो खर्च म्हणजे 2 वर्षाचा खर्च तो आपण अगोदरच करून घेतलाय, त्याला म्हणतात पूर्वप्राप्त उत्पन्न. तर बघा, हे पद आहेत, हे पद सगळे लक्षात ठेवायचे आपल्याला. व्यापार खात्याचे पण, नफा तोटा खात्याचे आणि ताळेबंदाचे, की देयता बाजूला काय आहे, संपत्ती बाजूला काय आहे, किंवा नावे बाजूला व्यापार खात्याच्या, नफा तोट्याच्या, हे सगळं लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला पुढं त्याची विभागणी करायची. नंतर बघा, एकूण इथं ह्याची बेरीज करून इथं लिहायची. नंतर इकडं संपत्ती बाजू,
संपत्ती बाजूला काय आहे? रोख, बँकेतील रोख, प्राप्त विपत्र, विविध ऋणको, ख्याती. आता ही आपली सगळी संपत्ती आहे. ख्याती म्हणजे काय? जे नावलौकिक, की आपलं म्हणजे समजा आता व्यापार करताना आपली बाजारामधले आपलं किती नावलौकिक आहे, तर त्याच्यावरून ख्याती म्हणजे आपलं नावलौकिक. मग ती एक आपली संपत्ती आहे. उपस्कर, संयंत्र व यंत्र, जमीन व इमारत, पूर्वदत्त खर्च, अप्राप्त उत्पन्न आणि संवरणस्कंद. संवरणस्कंद म्हणजे काय? की वर्षाअखेरचा माल. तर ह्याची सगळ्याची आउटरला सगळ्या रक्कम आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत आणि त्याची बेरीज करायची. तर आपल्याला जे स्वरूप दिलं आहे ते आपल्याला पूर्ण म्हणजे सारखं ती पाठ म्हणजे ते लक्षात ठेवायचं. सगळं होईल तितकं आपण ते लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला लगेच समजतं की हे कुठं येतं. म्हणून हे आपल्याला सगळं लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, आपल्याला हा एक कॉलम पूर्ण लक्षात ठेवायचा आहे. नंतर व्यापार खात्याचा, की नफा तोटा खात्याचा पण आपल्याला कॉलम पूर्ण लक्षात ठेवायचा आहे. आणि हा पूर्ण हा लक्षात ठेवल्यानंतर व्यापार खात्याचा, हा व्यापार खात्याचा आपल्याला हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या 3 कॉलमच्या आधारे आपण गणित सोडवणार आहेत. तर ते गणित आपण पुढच्या लेक्चरला सोडणार आहेत. तर मागचे लेक्चर पण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की गणित कसे सोडवायचे. तर आता आपण गणित हे पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. इथेच थांबूया.